नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर ठळक बातम्यांवर. महामानवाच्या अभिवादनासाठी मध्यरात्रीपासून लोटला भीमसागर. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण. जय भीमच्या घोषणांनी परिसर दणाणला. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त अभिवादनासाठी राजकीय मांदियाळी. अनेक राजकीय नेत्यांनी घेतले महामानवाचे दर्शन, तर लोकसभेच्या प्रतिस्पर्ध्यांनी बाबासाहेबांना अभिवादन करत एकमेकांवर डागली संविधानाची तोफ. बाबासाहेबांच्या जयंती दिनी दिसून आली सामाजिक एकता. समता सैनिक दलासह विश्व हिंदू परिषद आणि मुस्लिम बांधवांनी केले अभिवादन, तर युवा वर्गाने पुस्तकांच्या माध्यमातून साकारली बाबासाहेबांची आकर्षक प्रतिमा. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या सीमेवर वाहन तपासणी सुरू. परराज्यातील तसेच परजिल्ह्यातील वाहनांवर निवडणूक नियंत्रण पथकाची करडी नजर. आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची मागील काही दिवसात दमदार कामगिरी. 172 गुन्हे नोंदवत 24 वाहनांवर कारवाई करत 62 लाखांचा मुद्देमाल केला जप्त. बातमीपत्रात इथे वेळ झालीये सविस्तर बातम्यांची. घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी सोलापूर शहर जिल्ह्यातील भीमसैनिकांचा जनसागर लोटल्याचे चित्र दिसून आले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कायदा मंत्री भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त सोलापूर शहर तसेच आसपासच्या ग्रामीण भागातील भीमसैनिकांनी मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी एकच गर्दी केली होती. पांढरे वस्त्र परिधान करून मेणबत्ती प्रज्वलित करण्यात आली आणि बुद्ध वंदना करून महामानवास अभिवादन करण्यात आले. यावेळी चिमुकल्या बालगोपाळांसह वयोवृद्ध भीमसैनिकांची मोठी संख्या दिसून आली. यावेळी बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये विविध आंबेडकरी साहित्य, बाबासाहेबांचे फोटो विक्री करण्यासाठी विक्रेत्यांची गर्दी होती. यावेळी समता सैनिक दलाच्या वतीने बाबासाहेबांना सलामी देऊन मानवंदना देण्यात आली. तसेच विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या वतीने देखील बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून जय भीमच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी मुस्लिम बांधवांनी देखील सामाजिक एकता दर्शवत महामानवास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्याचे दिसून आले. एकंदर हिंदू मुस्लिम तसेच सवर्ण दलित खोडून टाकण्याचा तसेच एकात्मता टिकवण्याचे दर्शन या ठिकाणी दिसून आले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सामान्य नागरिकांचं घेतलं चला बाबासाहेबांमुळे तसेच संविधानामुळेच मी आज लोकसभेचा उमेदवार आहे. एक चहावाला देशाचा पंतप्रधान होतो ही बाबासाहेबांची पुण्याई आहे, असे वचन लोकसभा निवडणुकीचे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी अभिवादनाप्रसंगी काढले. सोलापूर लोकसभा निवडणुकीचे भाजप महायुतीचे उमेदवार राम सातपुते पारंपरिक वेशभूषा परिधान करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी दाखल झाले होते. यावेळी राम सातपुते यांनी निळ्या रंगाचा कुर्ता परिधान करत
जय भीमच्या घोषणा देत बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केले। यावेळी त्यांच्या समवेत आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख तसेच भाजप पदाधिकारी सदस्य उपस्थित होते। यावेळी राम सातपुते यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बाबासाहेबांच्या संविधानामुळेच एक चहावाला देशाचा पंतप्रधान होतो आहे, तसेच ऊसतोड कामगाराचा आणि चप्पल शिवणाऱ्याचा मुलगा आमदार होऊन लोकसभेचा उमेदवार होतो आहे। हे सर्व बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याईमुळेच घडत आहे। त्यामुळे बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत घडवण्याचे काम मोदीजी करत असल्याचे उद्गार सातपुते यांनी काढले। या ठिकाणी आज बाबासाहेबांची जयंती आहे आणि मी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचे खूप खूप धन्यवाद देतो की परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हा वचननामा असेल हे गोरगरीब जनतेचे, दलितांचे, वंचितांचे, आदिवासींचे स्वप्न पूर्ण करण्याचा जो आज दिवस निवडलेला आहे नरेंद्रजी मोदी यांनी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त जे घोषणापत्र घोषित होतं हे खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या विचारांना, बाबासाहेबांना त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत घडवण्याचा हे घोषणापत्र असेल असं मला वाटतं। काँग्रेसचे मुळात या ठिकाणी मोदीजींनी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त घोषणापत्र म्हणजे वचननामा आहे आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लंडनचं घरमोडून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये झालं। त्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पूर्ण स्मारक हिंदूंच्या जागेवर संविधान वाचवण्यासाठी चळवळ उभारणे गरजेचे असून सत्ताधारी पक्ष संविधान बदलण्याच्या भाषा करत आहेत। त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील असे भाष्य आमदार तथा लोकसभेचे उमेदवार प्रणिती शिंदे यांनी अभिवादनाप्रसंगी व्यक्त केले। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त पार्क चौकातील बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार तथा सोलापूर लोकसभा उमेदवार प्रणिती शिंदे आदींसह काँग्रेसचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी बाबासाहेबांना अभिवादन केल्यावर संविधान वाचवण्यासाठी चळवळ उभारणे गरजेचे असून सत्ताधारी पक्ष संविधान बदलण्याच्या भाषा करत आहे, त्यासाठी आपण प्रयत्न करावेत, संविधान बचाव चळवळ केली पाहिजे असे मनोगत आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केले। तर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी देखील भाजपवर टीका करत बाबासाहेब आंबेडकर हे आमचे प्राण आहेत, संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्या भाजपला नागरिक लवकरच त्यांची जागा दाखवतील, परंतु संविधान बदलणे चुकीचे आहे असे मनोगत व्यक्त केले। यंदा सोलापूर आणि बारामतीमध्ये चमत्कार होईल असा प्रश्न केला असता जरूर चमत्कार घडेल असे वक्तव्य केल्याने सर्वत्र एकच हशा पिकला। जयंती आज साजरी होती, ज्यांनी समाजाचा उद्धार केला, ज्यांच्यामुळे कोटी कुळं उद्धारली गेली, अशा बाबासाहेबांची जयंती होती, काय शुभेच्छा त्यांच्या? बाबासाहेबांची जयंती म्हणजे आमचा उत्साह असतो। मी ज्या वेळेस सोलापुरात असतो त्या वेळेस इथं बरोबर 9 ते 9:15च्या दरम्यान इथं येऊन बाबासाहेबांच्या चरणी आमच्या श्रद्धा अर्पण करत असतो आणि मग पुढे कामाला सुरुवात करतो। बाबासाहेब म्हणजे आमच्या देशाचा सामाजिक समतेचा पाया रचणारे ते थोर नेते होते। जसं अमेरिकेमध्ये अब्राहम लिंकन आहेत, तसे आमचे देशाचे बाबासाहेब हे महान नेतृत्व देणारे घटनेचे शिल्पकार आहेत आणि त्याप्रमाणे भारतीय घटना आणि राज्य चालवावं अशा प्रकारची भूमिका या देशाची आहे। पण काही लोकांनी ही घटना बदलण्याचं काम चालू केलेलं आहे, त्याचं आम्ही कधीही ते होऊ देणार नाही। बाबासाहेब म्हणजे आमचा जीव की प्राण आहे, तर ते शेवटपर्यंत आम्ही बाबासाहेबांच्या कर्तृत्वासाठी, त्यांच्या विचारासाठी लढत राहू। काँग्रेसचा जाहीरनामा आणि भाजपचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून ऑर्किड इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॅम्पसमध्ये पुस्तकांच्या माध्यमातून बाबासाहेबांची प्रतिकृती साकारण्यात आली। महामानव विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शहरात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे। भीमसैनिक आपल्या घरावर बाबासाहेबांची मूर्ती उभारत आहे, तर काही ठिकाणी आपल्या कलेच्या माध्यमातून अभिनव उपक्रम साधत बाबासाहेबांना अभिवादन करण्यात येत आहे। त्याच अनुषंगाने ऑर्किड इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांनी पुस्तकांच्या माध्यमातून बाबासाहेबांची प्रतिकृती साकारली आहे। 40 फूट रुंद आणि 40 फूट उंच अशी ही प्रतिकृती विपुल मिरजकर आणि त्यांच्या सहकलाकारांनी साकारली असून बाबासाहेबांची ही प्रतिकृती लक्षवेधी ठरत आहे। पहा हा व्हिडिओ। पण
लोकसंख्या वाढीसाठी आपण लोकसंख्या कंट्रोल करण्यासाठी उपाय झाले नक्षलवाद प्रयोगशाळा हे मानवाच्या निर्माण होतात ते आपण पुढे जातात म्हणजे राष्ट्राच्या विकासासाठी आंबेडकरांनी खूप अगोदर हा सगळा विचार अजूनही आपण वापरतो अजूनही आपण यूज करतो त्यानंतर त्याचं पाहिलं छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। समाजामध्ये एकोपा टिकून राहावा यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड संघटनेच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले। बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास भला मोठा पुष्पहार अर्पण करून सामाजिक समरसता आणि एकता दाखवून देण्यात आली। जय भीम छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा जयघोषणांनी सारा परिसर यावेळी दणाणून गेला होता। दरम्यान याबाबत छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मतीन बागवान यांनी अधिक माहिती देताना हम सब एक हेचा संदेश दिला। यावेळी शहराध्यक्ष शफी रजभरे, मराठा सेवा संघाचे राम कदम, अझहर हुंडेकरी आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सदस्य उपस्थित होते। छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने आमच्या शहराचे शहराध्यक्ष हाजी मतीनबाई बागवान, जिल्हाध्यक्ष शफीकबाई रजभरे आणि आमच्या छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे मार्गदर्शक राम गायकवाड सर यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी आणि आम्ही सर्व कार्यकर्ते आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आज 132व्या जयंतीनिमित्त या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत आणि आत्ताच आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पगुच्छ अर्पण करून त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक मंत्र होता, त्यांनी आपल्या सर्व भारतीय देशवासियांना एक मंत्र दिलेला होता, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। त्याप्रमाणे आम्ही सर्व देशवासियांनी गेल्या 10 वर्षामध्ये सर्व काही शिकून घेतलेलं आहे आणि आज आम्ही सर्व संघटित झालेलो आहोत आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये संघर्ष करून जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मिटवण्याची भाषा करत आहेत त्या सरकारला आम्ही त्या सरकारला आम्ही धडा शिकवण्यासाठी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान नष्ट करण्याचं जे त्यांनी संघ बांधलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमसैनिक अजय भालेराव यांनी आपल्या घरावरच बाबासाहेबांचा पुतळा उभारल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण दिसून आले। सोलापुरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एका अनुयायाने आगळ्या वेगळ्या पद्धतीने मानवंदना दिली आहे। अजय भालेराव या अवलियाने चक्क स्वतःच्या घरावरच बाबासाहेबांच्या पुतळ्याची स्थापना केली आहे। सोलापुरातील भाग्योदय हाऊसिंग सोसायटीत सरोज या नव्या बंगल्यावर त्यांनी हा पुतळा स्थापन केला आहे। 7 फूट उंच असणारा हा पुतळा बनवण्यासाठी साधारण 6 महिन्यांचा कालावधी लागला। सोलापुरात हा घरावरील पुतळा पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत असताना पाहायला मिळत आहे। दरम्यान याबाबत घराचे मालक अजय भालेराव यांनी अधिक माहिती देताना बाबासाहेबांच्या कार्याचे महत्त्व विशद केले। पुतळ्याचा आकारमान आहे हा 7 फुटाचा। ह्या मागे प्रेरणेमागे बाबासाहेबांनी आमच्यासाठी एवढं काय केलंय की त्यातून आम्ही काहीतरी बाबासाहेबांसाठी करावं आणि ह्या हेतूने त्यांच्या प्रेरणा सगळ्यापर्यंत जाव्या। बाबासाहेब काय ते सगळ्यांना माहीत नाही, अजून तळागाळातल्या लोकांना अजूनही बाबासाहेब काय ते समजलेलं नाही। त्यांचा समजवायचा आम्ही प्रयत्न करतो, बाबासाहेबांच्या उद्धारांचा प्रयत्न करतो। समानतेसाठी बाबासाहेबांनी आज आमच्यासाठी जे दिलंय, जे मी थांबलेली जागा आहे, जे मला घर मिळालं हे बाबासाहेबांच्या पुण्याने आहे। आज जे मी तुम्हाला बोलतोय तो बोलण्याचा हक्कही मला बाबासाहेबांनी दिला आहे। गाव गुंडाबाहेर आपलं घर असलेलं, गावाच्या बाहेर असलेलं माझं वास्तव्य बाबासाहेबांनी शहरात आणून मला बनवून इमारत राहून देण्याचा तो मला संकल्प मिळाला त्यांच्या हातून आणि त्यांच्या सहीमुळे, त्यांच्या उद्धारांमुळे, त्यांच्या प्रयत्नातून त्यातून आम्ही हे साध्य केलेलं आहे। त्यामुळे बाबासाहेबांना आम्ही दिलेली एक जयंतीविषयी मानवंदना आहे।
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने अभिवादन करण्यात आले। भारतरत्न घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने सकाळी पार्क चौकातील बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले। यावेळी पार्टीचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल, प्रदेश उपाध्यक्ष भारत जाधव, महापौर नलिनी चंदेले, महिला माजी नगरसेविका सुनीता रोठे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। निवडणुकीच्या दुसऱ्या प्रशिक्षणात सर्व अधिकारी कर्मचारी यांनी अत्यंत सूक्ष्मपणे माहिती घेऊन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी यांनी दिलेल्या सूचनांचे गांभीर्यपूर्वक पालन करावे अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आढावा बैठकीत दिल्या आहेत। लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी कर्मचारी यांचे पहिले प्रशिक्षण पूर्ण झालेले आहे। सर्व सहाय्यक निवडणूक अधिकारी यांनी त्यांच्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण दिनांक 22 ते 27 एप्रिल 2024 या कालावधीत पूर्ण करावे। प्रशिक्षणाची जागा व अन्य सर्व सुविधा चांगल्या प्रकारे उपलब्ध करून द्याव्यात। हे दुसरे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे असल्याने सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणात अत्यंत सूक्ष्मपणे माहिती घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले। नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित लोकसभा निवडणूक आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मार्गदर्शन करत होते। यावेळी सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठीचे निवडणूक खर्च निरीक्षक उमेश राठोड, माढाचे निवडणूक खर्च निरीक्षक मृण्मय बसाक, अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर, पोलीस शहर उपायुक्त दीपाली काळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, सर्व सहाय्यक निवडणूक अधिकारी व विविध समित्यांचे नोडल अधिकारी उपस्थित होते। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी याबाबत अधिक माहिती देताना निवडणुकीचे प्रशिक्षण चांगल्या प्रकारे झाल्यानंतरच मतदानाची प्रक्रिया अत्यंत सुरळीतपणे पार पडेल, त्यामुळे नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणात देण्यात येणारी माहिती अत्यंत काळजीपूर्वक घ्यावी। सर्व सहाय्यक निवडणूक अधिकारी यांनी निवडणूक प्रशिक्षणासाठी चांगली जागा व त्या ठिकाणी चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात। जे पहिल्या प्रशिक्षणाला विनाकारण अनुपस्थित होते त्या सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यावी। ज्यांनी चुकीचे कारण दिले असेल किंवा सहाय्यक निवडणूक अधिकारी यांचे समाधान होत नसेल त्यांच्यावर कारवाई करावी असे निर्देश दिले। दरम्यान जिल्ह्यात निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था, निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य विभागाच्या वतीने मोबाईल मेडिकल टीम तयार करून स्वतंत्र रुग्णवाहिकेची व्यवस्था करणे, स्वीप ऍक्टिव्हिटी, 1872 मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करणे, साहित्य वाटप, पोस्टल बॅलेट, खर्च समिती आदींबाबत जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सविस्तर आढावा घेऊन या अनुषंगाने देण्यात आलेल्या सूचनांचे गांभीर्यपूर्वक पालन करावे असे निर्देशित केले। उमेदवाराला प्रचारासाठी देण्यात आलेल्या विविध परवानग्यांची माहिती तात्काळ खर्च समितीला द्यावी अशी सूचना निवडणूक खर्च निरीक्षक उमेश राठोड यांनी संबंधित उमेदवारांना दिल्या आहेत। सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी विविध राजकीय पक्ष व उमेदवाराला प्रचारासाठी देण्यात आलेल्या विविध परवानगीची माहिती तात्काळ खर्च समितीला द्यावी। त्या अनुषंगाने खर्च समिती सदरील कार्यक्रमाच्या खर्चाच्या अनुषंगाने तपासणी करून त्या कार्यक्रमावर झालेल्या खर्चाची नोंद उमेदवाराच्या खर्च नोंदवहीत घेणे सहज शक्य होणार आहे, असे 42 सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक खर्च निरीक्षक उमेश राठोड यांनी सांगितले। नामनिर्देशन पत्र दाखल झाल्यानंतर उमेदवारांनी केलेल्या खर्चाचे 3 वेळा इन्स्पेक्शन खर्च समितीच्या माध्यमातून केले जाणार आहे, त्यामुळे उमेदवाराच्या खर्चाची नोंदवही व्यवस्थित मेंटेन झाली पाहिजे याची दक्षता घ्यावी। तसेच उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याची माहिती 3 वेळा प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रसिद्ध करणे आवश्यक आहे। त्या प्रसिद्धीचा खर्च उमेदवाराच्या खर्च नोंदवहीत नोंदवण्याची दक्षताही घेण्यात यावी असे राठोड यांनी सूचित केले। उमेदवारी अर्ज दाखल झाल्यापासून उमेदवाराच्या प्रत्येक खर्चाची सूक्ष्मपणे नोंद घ्यावी असे माढा लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक मृण्मय बसाक यांनी सांगितले। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवाराला रेट चार्ट, निवडणूक खर्चाची मर्यादा, स्वतंत्र बँक खाते असणे आदी माहिती देण्यात यावी असेही निवडणूक निरीक्षक यांनी सांगितले।
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर नाका या ठिकाणी परजिल्ह्यातून आलेल्या वाहनांची पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या पथकाद्वारे तपासणी मोहीम सुरू असून वाहनांची कसून चौकशी केल्याचे दिसून येत आहे। भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर सोलापूर 42 माढा 43 या लोकसभा मतदार संघात आदर्श आचारसंहिता तात्काळ प्रभावाने अंमलात आणली आहे। या पार्श्वभूमीवर शहराच्या तसेच जिल्ह्याच्या सीमेवर आणि परराज्यातून आलेल्या वाहनांची कसून तपासणी आणि चौकशी केली जात आहे। निवडणूक काळात मतदारांना आकर्षित आणि प्रलोभन देण्यासाठी पैशांचा अनाधिकृतपणे वापर केला जातो, तसेच इतर बेहिशोबी मालमत्ता नेल्या जातात। अशा वाहनांवर कारवाई करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला आणि शहराच्या सीमेवर तपासणी पथक तैनात करण्यात आले असून सोलापूर शहरात प्रवेश करताना तुळजापूर नाका या ठिकाणी निवडणूक कर्तव्यावरील पथक तसेच पोलिसांचे पथक प्रत्येक वाहनांची चौकशी करत असल्याचे दिसून आले। 4 चाकी कारच्या मागील डिक्कीमध्ये ठेवण्यात आलेल्या वस्तूंची पाहणी आणि तपासणी यावेळी करण्यात आली, तसेच संबंधित कार मालकाचे नाव, मोबाईल नंबर नोंद करण्यात आल्याचे दिसून आले। दरम्यान निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तपासणी मोहीम सुरू असल्याचे पथक प्रमुखांनी सांगितले। यावेळी वाहतूक शाखा पोलीस तसेच मुख्यालय पोलीस आणि निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। लोकसभेचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी पूर्व भागातील मार्कंडेय उद्यान येथे मॉर्निंग वॉक वेळी नागरिकांशी संवाद साधत जय मार्कंडेयच्या घोषणा दिल्या। थेट जनतेत जाऊन लोकसंपर्कावर भर देणारे भाजप महायुतीचे लोकसभेचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी रविवारी पूर्व भागातील मार्कंडेय उद्यान येथे मॉर्निंग वॉक वेळी नागरिकांशी संवाद साधला। यानंतर वल्लाळ ग्राउंड येथे तरुणांसोबत क्रिकेट खेळताना आमदार राम सातपुते यांनी षटकार मारताच नागरिकांनी अबकी बार 400 पारच्या घोषणा दिल्या। मार्कंडेय उद्यान येथे येताच येथील नागरिकांनी आमदार राम सातपुते यांचे उत्स्फूर्त स्वागत करत टाळ्यांचा कडकडाट केला। यावेळी आमदार राम सातपुते यांनी जय मार्कंडेय अशी घोषणा देताच नागरिकांनीही जय मार्कंडेय म्हणत त्यांना प्रतिसाद दिला। यावेळी महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक यांनी आमदार राम सातपुते यांच्याशी संवाद साधत त्यांना सोलापूरकरांच्या अपेक्षा सांगितल्या। आगामी काळात सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रित प्रयत्न करू असे अभिवचन आमदार राम सातपुते यांनी नागरिकांना दिले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर आणि सक्षम नेतृत्वावर आमचा विश्वास असून त्यांच्या पाठीशी जनता खंबीरपणे उभी आहे अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली। यानंतर महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी वल्लाळ ग्राउंड येथे तरुणांशी संवाद साधला। क्रिकेट खेळण्यासाठी जमलेल्या तरुणांच्या आग्रहाखातर त्यांच्यासोबत क्रिकेट, व्हॉलीबॉल खेळून या तरुणांचा उत्साह आमदार राम सातपुते यांनी वाढवला। यावेळी आमदार राम सातपुते यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी तरुणांनी मोठी गर्दी केली होती। आमदार राम सातपुते मैदानात येतात शेकडो युवक त्यांच्या भोवती एकत्र होऊन जय श्रीराम, भारत माता की जय, वंदे मातरम, अबकी बार 400 पार अशा घोषणा देत होते। ते शेताचे निर्णय खंबीरपणे घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच साथ देणार असल्याचे युवकांनी सांगितले। यक्षात सारी गिरी निरा सारी गिरी मात सारी मा गिरी मा निरा सारी गिरी मात सारी मन गिरी मन निरा सारी गिरी मात दोता यक्षात दोता यक्षतो यक्षात चटपट निज चटपट मत चटमा पटमा निज चटपट मत चटमन पटमन निज चटपट मत दोता यक्षात दोता यक्षतो यक्षत पिबी गिबी निबी पिबी गिबी मत पिबी मा गिबी मा निबी पिबी गिबी मत पिबी मन गिबी मत निबी पिबी गिबी मत दोता यक्षत दोता यक्षतो यक्षत पव गव नव पव गव मत पव मा गव मा नव पव गव
फोटो काढा पण. भाजप फक्त आश्वासन देणारी पार्टी असल्याचा घणाघाती आरोप आमदार प्रणिती शिंदे यांनी अक्कलकोट तालुक्याच्या गावभेट दौऱ्यात केला आहे. आकाशात विमान गिरट्या घालत होते. चिमणी पाडल्याशिवाय ते विमान लँड होणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे भासवून सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी घाईगडबडीत पाडली. चिमणी पाडून 7 महिने झाले, अद्याप विमान लँड झालेले नाही. चिमणी पाडल्याने हजारो लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले. भाजपचे लोक फक्त आश्वासन देतात, काम काहीच करत नाहीत अशी टीका सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केली. प्रणिती शिंदे आज अक्कलकोट तालुक्याच्या गावभेट दौऱ्यावर होत्या. या दौऱ्यात प्रणिती यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली. बेरोजगारी, विमानतळ, पाणी प्रश्न, दुधाला मिळणारा कमी भाव, शेतकऱ्यांच्या समस्या या प्रश्नावरून प्रणितींनी भाजप सरकारला धारेवर धरले. प्रणिती यांनी सांगवी, शिरवळवाडी, वागदरी, गोगाव, खैराट, भुरीकवठे, किरनळली, बोरगाव, घोळसगाव, साफळा, समर्थनगर, कडबगाव, नावदगी आणि नागणसूर या गावांना भेटी दिल्या. वागदरीचे जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या श्री परमेश्वरांची यात्रा सुरू आहे. यावेळी प्रणिती यांनी परमेश्वराचे दर्शन घेतले. याप्रसंगी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, तालुका अध्यक्ष शंकर म्हेत्रे, माजी कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष अशफाकभाई बळोरगी, माजी नगरसेवक सद्दाम शेरीकर, शरद पवार, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष बंदे नवाज कोरबू, काँग्रेस महिला तालुका अध्यक्षा शीतल म्हेत्रे, माजी सभापती प्रथमेश म्हेत्रे, शहराध्यक्ष रईस टीनवाला, शिवसेनेचे आनंद बुक्कानुरे, राष्ट्रवादीचे बंदे नवाज कोरबू, संचालक इरण्णा धसाडे, सिद्धार्थ गायकवाड, सायबू गायकवाड, उद्योजक सामाजिक कार्यकर्ते रफिक मुल्ला, माजी सरपंच रवी बर्नाळे, उद्योजक राजकुमार निरोळी, बाजीराव खरात, सिद्धू कोळी आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयंती आपण बाबासाहेबांची साजरी करत आहोत. त्याबद्दल प्रथम आपल्या सगळ्यांना मानाचा जय भीम आणि शुभेच्छा देते. पण मला असं वाटतं की चळवळ जी आहे ती आता संविधान वाचवण्याची चळवळ आहे जी सुरू झाली. कारण का संविधान बदलण्याचे काही भाषणं आज जे सत्ताधारी आहेत त्यांच्याकडून होते आणि जर ही वेळ आपल्या देशावर आली तर आपण सगळ्यांनी एकत्र होऊन संविधान वाचवण्याची चळवळ सुरू केली पाहिजे. जो संघर्ष आहे यासाठी ही खरी परीक्षा आहे. आपण 14 एप्रिल 6 डिसेंबरला असतोच नाही, आपण अभिवादन करतो, पण ही खरी परीक्षा आहे आणि ही खरी ती वेळ आहे आणि बाबासाहेब आत्ता आपली परीक्षा घेत आहेत आणि की कितपत आपण रस्त्यावर उतरून सगळे एकत्रित होऊन जे संविधान विरोधी आहे त्यांच्या विरोधात होऊन आपण संविधान आणि लोकशाही वाचवण्याची. काँग्रेस आणि भाजपचा जाहीरनामा आलेला आहे. जाहीरनाम्यातले महत्त्वाचे सामाजिक समस्येच्या दृष्टीनं काँग्रेसनं काय मी आमच्या 5 गॅरंटीज महिलांबाबतीत असतील, शेतकऱ्यांबाबतीत असतील, युवकांबाबतीत असतील, कामगारांबाबतीत असतील अतिशय चांगल्या आहेत आणि नवीन आहे. महिलांना मी 1 लाख रुपये, शेतकऱ्यांना MSPचा विषय असेल, GST रद्द करण्याचा विषय असेल, अनेक असे विषय आम्ही आमच्या मॅनिफेस्टोत आम्ही तळागाळात पोहोचवत आहोत. आणि एकंदरीत आज तुम्ही बघता की शेतकऱ्यांचा विषय सोलापुरात इतका तीव्र झाला आहे आणि सर्वात त्रस्त घटक जर ह्या BJPच्या सरकारमध्ये कोणी असेल तर तो आपला अन्नदाता शेतकरी आहे. आज GSTचा मार आहे, त्याच्यावर पीक विमा मिळाला नाही, कांद्याची निर्यात बंद आहे, मार्केट यार्डामध्ये कांदा सडक पडला, दुधाला दर नाही आणि पाणी नाही आहे, पाण्याची तीव्र टंचाई आहे. हे सगळं असताना एकंदरीत आपल्याला जो रोष आहे तो दिसून येतोय आणि ते सोडवण्याचं जे काही पद्धती आहेत त्या आम्ही सगळ्या आमच्या मॅनिफेस्टो. निवडणूक काळात जप्त केलेल्या रकमेसंदर्भात जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आल्याचे सांगण्यात आले. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024चा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर सोलापूर 42, माढा 43 या लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहिता तात्काळ प्रभावाने अंमलात आली आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक काळात जप्त करण्यात आलेल्या रोख रकमेबाबत निर्णय घेण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हास्तरीय समिती गठीत केली आहे. या समितीमध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक, खर्च संनियंत्रण नोडल अधिकारी आणि जिल्हा कोषागार अधिकारी यांचा समावेश आहे. बाबासाहेबांच्या जयंती उत्सवानिमित्त माजी आमदार रमेश कदम यांनी बाबासाहेबांना अभिवादन करत आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छा व्यक्त केली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी
पार्क चौकात मोहोळचे माजी आमदार रमेश कदम आले असता भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख बाजूला थांबले होते. प्रथम त्यांना पाहताच ते पुढे सरसावले. भाऊ म्हणून त्यांना नमस्ते केला आणि हस्तांदोलन करून कानात काही गुजगोष्टी करत त्यांच्याशी गळाभेट घेतली. यावेळी पत्रकारांनी हे चित्र आपल्या कॅमेऱ्यात कैद केले असता दोघांनीही फोटो सेशन करत पोज दिल्या. दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सोलापूर लोकसभा लढवण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. MIM पक्षाच्या माजी नगरसेवकांनी भेट घेतली. त्यांनी लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली, मात्र अद्याप उमेदवारीचे निश्चित नसल्याचे सांगून U-टर्न घेत त्यांनी जर प्रस्ताव ठेवला तर बघू अशा शब्दात उत्तर दिले. पहा काय म्हणाले माजी आमदार रमेश कदम. तो त्यांचा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. मी त्यांच्या अंतर्गत प्रश्नाविषयी बोलणं योग्य नाही आणि माझी उमेदवारी कधीच तिथून जाहीर झालेली नव्हती. मोहोळच्या आपला MIMच्या 7-8 नगरसेवक, माजी नगरसेवक आणि काही वरिष्ठ पदाधिकारी यांनी मी बालाजी सरोवरला जेव्हा हॉटेलला थांबलो होतो त्यावर माझी भेट घेतली आणि त्यांनी तसा एक प्रस्ताव दिला की साहेब, सोलापूरमध्ये आम्हाला तुमच्यासारखा एक पॉप्युलर चेहरा हवा आहे आणि आमच्या पक्षाकडनं तुम्ही उमेदवारी घ्यावी असं आम्ही आमच्या वरिष्ठांशी बोलून तुमच्याकडे आलो आहे, अशा पद्धतीचं त्यांनी मला सांगितलं. त्यांनी सांगितलं, मीही त्यांचं व्यवस्थित ऐकून घेतलं. त्यानंतर मी त्यांच्याकडनं काही दिवसाचा वेळ मागितला. मी मोहोळ विधानसभा मतदारसंघातनं ज्यावेळेला निवडून आलो त्यावेळेला तो मोहोळ विधानसभा मतदारसंघ जरी राखीव असला तरी आपण काम करताना मागेल त्याला पाणी, मागेल त्याला रस्ते अशी सर्व समावेशक सर्वांच्या उपयोगाच्या अशा योजना आपण स्वखर्चातनं राबवल्या. त्यावेळेला देखील आपण धर्माचं राजकारण केलं नाही, जातीचं राजकारण केलं नाही, कुठल्या एका वर्गामध्ये कधी अडकलो नाही. त्यामुळे माझ्यासारखा कार्यकर्ता आणि मी अशा पद्धतीच्या राजकारणापासून लांब राहील. सोलापूर जिल्ह्यातील मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी मद्य विक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आहे. भारत निर्वाचन आयोगाने 16 मार्च 2024 रोजी अधिसूचनेद्वारे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024चा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यात सोलापूर व माढा असे 2 लोकसभा मतदारसंघ असून जिल्ह्यातील बार्शी तालुक्याचा भाग धाराशिव लोकसभा मतदारसंघाला जोडण्यात आला आहे. सोलापूर, माढा व धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये 7 मे 2024 रोजी मतदान व 4 जून 2024 रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असल्याने सदर कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने मतदानाची वेळ संपण्यापूर्वी 48 तास अगोदरपासून तसेच मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यातील सर्व देशी विदेशी मद्य विक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी निर्गमित केले आहेत. जिल्ह्यात 5 मे 2024 रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून पुढे मतदान संपण्याच्या 48 तास अगोदर आणि दिनांक 6 मे 2024 रोजी मतदानाच्या पूर्वीचा संपूर्ण दिवस, दिनांक 7 मे रोजी मतदानाचा संपूर्ण दिवस व 4 जून 2024 रोजी मतमोजणीचा संपूर्ण दिवस मद्य विक्री बंद ठेवावी. तसेच सोलापूर जिल्ह्याच्या लगत असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा मतदानाचा दिवस 13 मे रोजी असल्याने मतदारसंघाच्या सीमेलगत सोलापूर जिल्ह्यातील 5 किलोमीटर अंतराच्या आतील सर्व किरकोळ व घाऊक अनुज्ञप्त्या मतदान समाप्ती करता निर्धारित केलेल्या वेळेच्या 48 तास आधीपासून म्हणजे 11 मे 2024 रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून 13 मे 2024 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत किंवा प्रत्यक्षात मतदान संपेपर्यंत तसेच मतमोजणीच्या दिवशी संपूर्ण दिवस बंद ठेवण्यात यावीत. महाराष्ट्र देशी दारू नियम 1973च्या नियम 26(1)(c)(1), मुंबई देशी मद्य नियम 1953 विशेष परवाने व अनुज्ञप्ती नियम 1952चा नियम 5(10)(b)(c)(1), तसेच महाराष्ट्र विदेशी मद्य नियम 1969च्या नियम 9(a)(c)(1), महाराष्ट्र ताडी दुकाने आणि ताडी झाडे नियम 1968 मधील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आदेश निर्गमित केले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सर्व मद्य विक्री अनुज्ञप्ती धारकांनी निवडणूक क्षेत्रातील अबकारी अनुज्ञप्त्या मद्य विक्रीकरता पूर्णपणे बंद ठेवाव्यात. सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित अनुज्ञप्ती धारकाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 व त्या अंतर्गत असलेल्या नियमातील तरतुदीनुसार तसेच लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 मधील तरतुदीनुसार कडक कारवाई करण्यात येईल व संबंधित अनुज्ञप्त्या कायमस्वरूपी रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मागील काही दिवसात 172 गुन्हे नोंदविले असून
24 वाहनांसह 62,32,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मागील 2 दिवसात जिल्ह्यात विविध ठिकाणी देशी विदेशी हातभट्टी दारू वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली. माढा तालुक्यातील टेंभुर्णी शिवारात आलिशान कारमधून होणारी दारूची वाहतूक रोखली. पंढरपूरच्या पथकाने बुधवारी रात्रीच्या सुमारास टेंभुर्णी गावच्या हद्दीत शिवाजी मधुकर खंडाळे वय 23 राहणार घोटी तालुका माढा हा व्यक्ती त्याच्या कार क्रमांक MH45 AQ0173 मधून कागदी पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये 180 मिली क्षमतेच्या देशी दारूच्या 192 बाटल्या व ब्रँडीच्या 96 बाटल्या वाहतूक करत असताना आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. या कारवाईत वाहनासह एकूण 4,74,288 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई निरीक्षक पंकज कुंभार, सहाय्यक दुय्यम निरीक्षक जीवन मुंढे, जवान विजयकुमार शेळके, वाहन चालक रामचंद्र मदने यांनी पार पाडली. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोणत्याही ठिकाणी अवैध हातभट्टी दारू निर्मिती, वाहतूक, विक्री, साठा, बनावट दारू, परराज्यातील दारू याबाबत माहिती मिळाल्यास या विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर नितीन धार्मिक यांनी केले आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारू निर्मिती, विक्री व वाहतुकीवर सातत्याने कारवाई करण्यात येत असून याच मोहिमेअंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मागील काही दिवसात 172 गुन्हे नोंदवले असून 24 वाहनांसह 62,32,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. केज तालुक्यातील जीवाची वाडी येथे कैलासवासी श्रीरंगदासजी भुतडा सार्वजनिक ग्रामीण वाचनालय येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सार्वजनिक ग्रंथालयात डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. केज तालुक्यातील जीवाची वाडी येथे कैलासवासी श्रीरंगदासजी भुतडा सार्वजनिक ग्रामीण वाचनालय येथे आंबेडकर यांची 133वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी युवा नेते बंडू चौरे, सरपंच प्रतिनिधी म्हणून त्यांचे पती दीपक काळे, ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष गोकुळ सारुक यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पूजन केले. यावेळी गोपीनाथ चौरे, सखाराम चौरे, सत्यनारायण चौरे, संताराम काळे, बालाजी शिंदे, ग्रंथपाल सुभाष सारुक, शोभाताई चौरे आदी उपस्थित होते. डॉक्टर भारतरत्न महामानव बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रत्येकाच्या हृदयात कायम राहावेत अशा प्रकारचे मनोगत व्यक्त करण्यात आले. मौजे इटकळ येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. तुळजापूर तालुक्यातील मौजे इटकळ येथील भीमनगर येथे रविवार दिनांक 14 एप्रिल रोजी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी इटकळ येथील भीमनगर येथे पंचशील ग्रुपचे आधारस्तंभ राहुल बागडे, जयंती महोत्सवाचे अध्यक्ष कबीर मिटकरी व उपाध्यक्ष सचिन बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. लेझिम पथकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषणेने परिसर दणाणून गेला. या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव वडगावे, लियाकत खुदादे, अब्दुल शेख, अशफाक मुजावर, धोंडीबा शिंदे, श्रीकृष्ण मुळे, रामजी पाटील, मेजर रफिक मुजावर, पांडुरंग माशाळकर, पत्रकार दिनेश सलगरे, केशव गायकवाड, नामदेव गायकवाड, पोलीस पाटील विनोद सलगरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल बागडे यांनी केले. जिंतूर शहरातील भुसा टेकडी परिसरात गोसावी श्री संत हिरामणगिरी महाराज यांची भव्य एकदिवसीय यात्रा संपन्न झाली. जिंतूर शहरापासून जवळच भुसाटेकडी परिसरात गोसावी श्री संत हिरामणगिरी जागृत संस्थान येथे एक दिवसीय 15व्या यात्रेत तमाम महाराष्ट्रातील गोसावी समाज बांधवांसह अनेक मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत संपन्न झाला. जिंतूर शहरापासून 1 किलोमीटर अंतरावर गोसावी समाजातील श्री संत हिरामणगिरी महाराज जागृत संस्थान आहे. श्री हिरामणगिरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त 13 एप्रिल रोजी एक दिवसीय भव्य यात्रेचे आयोजन अखिल भारतीय भटके विमुक्त महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवाजी गिरी यांच्या वतीने करण्यात आले होते. या यात्रेत परभणी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील गोसावी समाजातील महिला, पुरुष, वृद्धांनी अलोट गर्दी केली होती. दरम्यान महाराजांची समाधीस्थळी 11 वाजता विधिवत पूजा करून यात्रेची सुरुवात करण्यात आली. यावेळेस मोठ्या प्रमाणात आलेल्या भक्तांसमोर अनेक मान्यवर मंडळींनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की श्री संत हिरामणगिरी महाराज यांनी गोसावी समाजासाठी फार मोठे योगदान दिले आहे. त्यांनी दिलेल्या संदेशाचे समाज बांधवांनी पालन केल्यास निश्चितच आपले
जीवन सुखद होईल. पुढे गोसावी समाज भटका असून आज आम्ही शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विकासापासून कोसो दूर आहे. त्यासाठी आपल्या समाजाचा विकास व्हावा यासाठी अखिल भारतीय भटके विमुक्त महासंघाच्या वतीने महाराष्ट्रातील तमाम जिल्ह्यातील पदाधिकारी हे समाजातील नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. त्यात आपण सर्वांनी सहभागी होऊन सहकार्य केले तर निश्चितच येणाऱ्या काळात गोसावी समाज शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विकास साध्य करू शकेल. यात्रेत विविध दुकाने देखील थाटण्यात आली होती. यावेळेस पोलीस निरीक्षक सुकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. संत पूजनीय हिरामनजी महाराज ज्यांनी सबंध आयुष्य गोसावी समाजासाठी योजलं, त्यांनी संन्यस्त राहून आपल्या या गोसावी समाजाचं संघटन केलं आणि त्यांना दिशा दिल्या. ह्या सगळ्या त्यांच्या आयुष्यभराच्या त्यागामुळे, त्यांच्या या सगळ्या समर्पणामुळे आज हा गोसावी समाज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त इथे एकत्र येतो. त्यांनी आयुष्यभर समाजाला जोडण्याचं काम केलं, त्यांनी समाजाचा विकास करण्याचं काम केलं, त्यांनी समाजाला अंधश्रद्धेपासून दूर ठेवण्यासाठी काम केलं, त्यांनी समाजासाठी शिक्षण. नळदुर्ग येथील इंदिरानगर येथे दिनांक 14 एप्रिल रोजी BR ग्रुपच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. नळदुर्ग येथील इंदिरानगर येथे 14 एप्रिल रोजी BR ग्रुपच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. सालाबादप्रमाणे याही वर्षी नळदुर्ग येथील इंदिरानगर येथे BR ग्रुपच्या वतीने BR ग्रुपचे आधारस्तंभ मारुती खारवे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमात शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर घोडके, भाजपचे तालुका सरचिटणीस श्रमिक पोद्दार, शहर भाजप अध्यक्ष धीमाजी घुगे, माजी नगरसेवक सुधीर हजारे, शहर महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा कल्पना गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव, पत्रकार विलास येडगे, उत्तम बनसगोळे, दादासाहेब बनसोडे, शिवसेनेचे बंडप्पा कसेकर, सोमनाथ मेहत्रे, BR ग्रुपचे अध्यक्ष रणजित गायकवाड, सोपानराव गायकवाड, वाघमारे गुरुजी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन BR ग्रुपचे आधारस्तंभ मारुती खारवे यांनी केले. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर. महामानवाच्या अभिवादनासाठी मध्यरात्रीपासून लोटला भीमसागर. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण. जय भीमच्या घोषणांनी परिसर दणाणला. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त अभिवादनासाठी राजकीय मांदियाळी. अनेक राजकीय नेत्यांनी घेतले महामानवाचे दर्शन, तर लोकसभेच्या प्रतिस्पर्ध्यांनी बाबासाहेबांना अभिवादन करत एकमेकांवर डागली संविधानाची तोफ. बाबासाहेबांच्या जयंतीदिनी दिसून आली सामाजिक एकता. समता सैनिक दलासह विश्व हिंदू परिषद आणि मुस्लिम बांधवांनी केले अभिवादन, तर युवा वर्गाने पुस्तकांच्या माध्यमातून साकारली बाबासाहेबांची आकर्षक प्रतिमा. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या सीमेवर वाहन तपासणी सुरू. परराज्यातील तसेच परजिल्ह्यातील वाहनांवर निवडणूक नियंत्रण पथकाची करडी नजर. आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची मागील काही दिवसात दमदार कामगिरी. 172 गुन्हे नोंदवत 24 वाहनांवर कारवाई करत 62 लाखांचा मुद्देमाल केला जप्त. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींसाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.